नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण कुकरमध्ये चमचमीत आणि गरमागरम असा हा मसाले भात करणार आहोत. जर तुम्हाला कधीतरी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने कुकरमध्ये एक 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपला मस्त असा हा झणझणीत, चटपटीत आपला मसाले भात बनवून तयार होतो. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा क्लिक करा. तर मसाले भात म्हणलं की सगळ्यांच्याच आवडीचा आणि एकदम झटपट बनणारा हा मसाले भात आहे आणि चवीला एकदमच भारी लागतो. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मसाले भात बनवण्यासाठी मी रोजच्या वापरातलाच तांदूळ घेतलेला आहे. तर इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. तर मसाले भात बनवण्यासाठी तुम्ही रॅशनचे किंवा इंद्रायणी तांदूळ घेतलात तरी पण चालेल. तर तुम्ही कोणताही तांदूळ घेतलात तरी पण चालेल, त्याचा मसाले भात खूप छान होतो. तर आपण मसाले भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी हिरवी मिरची, मोहरी, जिरं आणि 4 ते 5 तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी, चक्रीफूल आणि 4 विलायची घेतलेली आहेत. हिंग, धना पावडर, कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, लाल मिरची पावडर, हळद पावडर. तर मसाले भातामध्ये आणखीन आपल्याला काय साहित्य घालायचं ते बघणार आहोत. तर इथे मी 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, कांदा चिरून घेतलेला आहे, बटाटे, इथे मी फ्रेश वाटाणे घेतलेले आहेत, कोथिंबीर, शेंगदाणे, लसणीच्या पाकळ्या, आलं. तर मसाले भातामध्ये तुम्हाला आणखीन कोणत्या भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता. चला तर मग आपण मसाले भात करण्यासाठी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान आपल्याला फुलवून द्यायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये जे खडे मसाले घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि छान याला परतवून घेऊया. तर आपले हे खडे मसाले छान परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायचं आहे, हिरवी मिरची आणि याला पण छान परतवून घेऊया. तर आपलं हे आलं लसूण आणि हे खडे मसाले परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण बारीक बारीक स्लाइसमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे ते आपण याच्यामध्ये घालून एक 2-3 मिनटं असंच परतवून घेऊया. तर आपल्याला कांदा जास्तीचा परतायचा नाही, तर आपल्याला कांदा मऊ होईपर्यंतच आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण बारीक बारीक स्लाइसमध्ये टोमॅटो कट करून घेतला होता ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि याला पण छान असं परतवून घ्यायचं आहे. तर टोमॅटो आपल्याला 2-3 मिनटं असंच मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो जर जास्त आपण परतला आणि एकदम मऊ झाला तर ते मसाले भातामध्ये असे मऊ झालेले टमाटे अजिबात छान लागत नाहीत. म्हणून आपण थोडंसं आपल्याला याला एक 2-3 मिनिटंच आपल्याला या टोमॅटोला परतून घ्यायचं आहे. तर टोमॅटो परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतलेला आहे, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे. याला पण आपण छान परतवून घेऊया. तर हे सगळेच मसाले आपण या तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. तर हे सगळे मसाले आपले परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि आपण जे फ्रेश वाटाणे घेतले होते ते वाटाणे पण याच्यामध्ये घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेला आहे आणि छान याला परतवून घेऊया. नंतर आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात शेवटी जे आपण बटाटे चिरून घेतले होते ते बटाटे यामध्ये घालून घेऊया. बटाटे घालून आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बटाटे आपल्याला एक 2-3 मिनिटं असंच परतवून घ्यायचं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे. नंतर गरम मसाला घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला याला हलक्या हाताने छान या मसाल्यामध्ये हे तांदूळ मिक्स करून घ्यायचे आहेत. तर तांदूळ छान मिसळून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर आपण जेवढे तांदूळ घेतलं होतं त्याच्या दुप्पट आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे.
नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान याला मिसळून घेऊया. तर आपल्याला या कुकरला आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक 2 ते 3 आपल्याला याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर कुकरच्या एक 2-3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. कुकर थंड झाल्यानंतर आपण याचं झाकण काढून बघूया. तर आपले हे कुकरचं झाकण काढून बघितलेलं आहे, तर आपला मस्त असा हा मसाले भात शिजला गेलेला आहे. तर हे मसाले भात कुकरमध्ये करणं एकदम सोपं आहे. तर झटपट बनणारा आपला हा मसाले भात एक 2 ते 3 शिट्ट्यामध्ये बनून तयार होतो. तर इथे आपण कुकरमध्ये एक 9 ते 10 माणसाला पुरेल इतका आपण मसाला भात केलेला आहे. तर या मसाले भाताला रंग किती छान आलेला आहे बघा आणि एकदम सुटसुटीत, चमचमीत असा आपला हा मसाले भात बनून तयार झालेला आहे. तर आपला हा मसाले भात थोडा गरमच आहे. थंड झाल्यानंतर आणखीन थोडा सुटसुटीत मस्त असा दाणेदार आपला हा मसाले भात बनून तयार होतो. तर आपण गरमागरम मसाले भात आपण एका प्लेटमध्ये सर्व्ह करूया. तर आपला हा घरगुती साहित्यामध्ये एकदम चमचमीत, मस्त चटपटीत आपला हा मसाले भात बनून तयार झालेला आहे. तर बघितलात एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण हे मसाले भात केलेला आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील, तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.